नमस्कार मित्रांनो, रितम मराठी या आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. आज 8 जानेवारी. आजच्या दिवसभरातील ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी आज आपण जाणून घेऊया. पहिली बातमी अशी आहे, हुंदाई एक भारतातील लोकप्रिय वाहन कंपनी असून कंपनीच्या एन लाईन मॉडेल्सच्या किरकोळ विक्रीत हळूहळू वाढ होताना दिसून येत आहे. कोरियन ब्रँड असलेल्या हुंदाई कंपनीने i20 सोबत भारतात एन लाईन मॉडेल सादर केले. 2022मध्ये त्यांनी लाईनअपमधील दुसरे मॉडेल व्हेन्यू एन लाईन लॉन्च केले आहे. आता कंपनी त्यांच्या इंडिया एन लाईन पोर्टफोलिओमध्ये आणखी मॉडेल्स लॉन्च करण्याच्या विचारात आहे. तर ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये आजची दुसरी महत्त्वाची घडामोड अशी आहे की टोयोटा कंपनी येत्या 1.5 वर्षांमध्ये भारतामध्ये आपल्या 3 SUV लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. फ्रॉन्क्स आधारित एक हाय रायडर आधारित सर्व 3 नवीन SUV येत्या 1.5 वर्षात लॉन्च होणार आहेत. टोयोटा कंपनी फ्रॉन्क्स, हाय रायडर, थ्रीरो आणि कोरोला क्रॉस आधारित SUV आपल्या पोर्टफोलिओमध्ये जोडण्याची शक्यता आहे. तर होंडा कंपनीने गेल्या वर्षी आपली एलिव्हेट SUV लॉन्च केली होती. आता या मॉडेलचे इलेक्ट्रिक व्हर्जन येत्या काही वर्षात लॉन्च होण्याची शक्यता आहे. तसेच महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2030 पर्यंत होंडा कंपनी भारतात आणखी 5 SUV कार लॉन्च करणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. तर मित्रांनो, या होत्या ऑटोमोबाईल क्षेत्रातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या रितम मराठी यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर उद्या पुन्हा भेटूयात एकदा ताज्या घडामोडींसह. धन्यवाद.